परिषदेच्या शाळा मुलांसाठी फायदेशीर, मराठी शाळेतील शिक्षक उत्कृष्ट. सोयगाव प्रतिनिधी. विद्यार्थ्यांना सुसंस्कारित वातावरणात वाढवण्यासाठी जिल्हा परिषदेच्या शाळाच सर्वोत्तम ठरतात. त्यामुळे पालकांनी आपल्या मुलांना जिल्हा परिषदेच्या शिक्षणाचे बाळकडू द्यावे, असे आवाहन सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज बारवाल यांनी गुरुवारी तिडका येथे केले. गुरुवार दिनांक 3 रोजी चांदमल अग्रवाल चॅरिटेबल ट्रस्ट आणि सोयगाव तालुका मराठा प्रतिष्ठान यांच्या वतीने घोसाळा आणि तिडका येथील जिल्हा परिषदेच्या शाळेतील 500 विद्यार्थ्यांना दप्तर वाटप करण्यात आले. यावेळी पंकज बारवाल यांनी मुलांना जिल्हा परिषदेच्या शाळेतील मराठी माध्यमात शिक्षण देण्याचे आवाहन केले. त्यांनी जळगाव जिल्ह्यातील जरंडी गावातील जिल्हा परिषद शाळेचे उदाहरण देत ती शाळा जिल्ह्यात अव्वल असल्याचे सांगितले आणि तिचा आदर्श घेण्याचे आवाहन केले. यावेळी उपेंद्र कुलकर्णी, दीनदयाळ शोध संस्थान दिल्ली, मनीष अग्रवाल प्रतिष्ठानचे अध्यक्ष सोपान गव्हांडे, जिल्हाध्यक्ष विजय काळे, ज्ञानेश्वर युवरे, सरपंच गणेश माळी आदी प्रमुख उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते 500 विद्यार्थ्यांना दप्तरांचे वाटप करण्यात आले. हा कार्यक्रम तिडका आणि घोसाळा येथील शाळांमध्ये झाला. सोपान गव्हांडे यांनी प्रास्ताविक केले. तिडका येथील कार्यक्रमात गुलजार तडवी, सरपंच तिडका, उत्तम मोरे, सुलताना पठाण, नईम शेख, शंकर जाधव, तिडका शाळेचे मुख्याध्यापक एन.आर. मोरे, एस.आर. चौधरी, पी.ए. जयस्वाल आदी उपस्थित होते. घोसाळा येथे मुख्याध्यापक विजय राजपूत आणि सुनील महालपुरे आदींची उपस्थिती होती. प्रतिष्ठानचे ज्ञानेश्वर युवरे, सरपंच गणेश माळी, गणेश तायडे, भैया युवरे, ज्ञानेश्वर गवळी, अमोल बोरसे, गणेश गवळी आदींनी या कार्यक्रमासाठी पुढाकार घेतला. आभार जिल्हाध्यक्ष विजय काळे यांनी मानले.